भाजपच्या गाव चलो अभियानाअंतर्गत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पारटशिंगा या गावात मुक्काम करणार आहे। ते गाव मी तुम्हाला दाखवतोय। घराघरावर भाजपचे भगवे झेंडे लागलेले आहे आणि भाजपमय हे पारटशिंगा गाव झालेले आपण बघू शकतो। आज जवळजवळ 10 कार्यक्रम काटोल विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे आणि बघू शकतो फिर एक बार मोदी सरकार अशा प्रकारचे कमळ चं चिन्ह असलेले हे या ठिकाणी फलक लागलेले आहे। दुसरं महत्त्वाचं ज्या घरी विनोद तिजारे यांच्या घरी आज रात्रीचं जेवण आहे देवेंद्र फडणवीस यांचं ते घर मी तुम्हाला अत्यंत साधं आणि गावातलं जसं घर असतं तसं एक घर आहे का शेतकऱ्याचं घर आहे आणि इथेच आज सायंकाळी देवेंद्र फडणवीस यांचा रात्रीचं जेवण आहे। आपण बघू शकतो कमळाची रांगोळी काढलेली आहे। भाजपचे कार्यकर्ते आहे तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा कनेक्ट वाढावा म्हणून गाव चलो अभियान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं सुरू केलं आणि हे घर आपण बघू शकतो। याच ठिकाणी रात्री मुक्काम देवेंद्र फडणवीस जे आहे ते रात्रीच्या जेवणासाठी येणार आहे। विनोद तिजारे आपल्या सोबत आहे, त्यांना विचारूया। विनोदजी काय सांगणार, आज फडणवीस तुमच्या घरी येत आहे, कसं वाटतंय? मला खुशी, मी एकंदरीत खुशीत आहोत आणि माझ्या ज्या शेतकरीच्या व्यथा आहे मी त्यांच्याजवळ सांगणार आहोत आणि म्हणजे शेतकऱ्यांच्या व्यथा त्या आमच्या समजून घेतील आणि इथले जे काही असं अडीअडचणी आहे तर ते आमच्या पूर्ण करून देईन अशी त्यांच्यावर आमची आशा आहे। एका सर्वसाधारण शेतकऱ्याच्या घरी राज्याचा उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातला भाजपचा सगळ्यात मोठा नेता येतोय, आनंद होत असेल? नक्कीच नक्कीच। गाव पूर्ण सजलाय, झेंडे लागले भाजपचे। हो हो हो, पूर्ण आमचं गाव म्हणजे दिवाळीसारखं सजलेलं आहे त्यांच्या स्वागतासाठी। हां हां, फार मोठी मोहीम आहे। आज जेवण करायला येणार आहे फडणवीस, काय स्पेशल मेजवानी असेल फडणवीसांसाठी? शेतकऱ्याच्या घरी येत आहे। हो, टमाटरची चटणी आहे, झुणका भाकर आणि वांग्याचं भरीत, मठ्ठा, सलाद, पुलक्या अशा प्रकारे। कसं वाटतंय फडणवीस ते तुमच्या घरी जेवण करायला येणार आहे, आज मुक्काम आहे तुमच्या गावात, कसं वाटतंय? छान वाटत आहे, दिवाळी असल्यासारखं। हो, निवडणुकीची तयारी म्हणून ते इथे येते, म्हणजे आता लोकसभा आहे। हो 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 हो, निवडणुकीचं आहे, त्याचा आशा आहे त्यांना का पारटशिंगा येथील जास्तीत जास्त जनतेची सेवा व्हावं किंवा इथल्या नागपूर जिल्ह्यातली सेवा व्हावं म्हणून या भावनेने आमच्या इथे येत आहे। हो हो, मेन म्हणजे कास्तकाराच्या व्यथा। तुमच्याकडे काय शेती, किती शेती आहे? माझ्याकडे 5 एकर शेती आहे, त्यापैकी 3 एकराची संत्र्याची आहे आणि 2 एकर समजा कोरडवाहू आहे, तर त्याच्यात कपास आहे काही थोडंफार आणि छोटे संत्रा आहे, म्हणजे लहान आहे। गावात मुक्काम आहे परंतु जेवणासाठी डिनरसाठी तुमचं सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याचं घर फडणवीसांनी निवडलेलं आहे। हो, तर हे त्यांचा प्रश्न आहे, कारण त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे। आनंद होत आहे तुम्हाला? आम्हाला आनंद होत आहे। मुलीला विचारतोय कसं वाटतंय फडणवीस येत आहे? खूप छान वाटत आहे, येणार आहे। खुश आहे? हो, भरपूर खुश। मेजवानी आहे का, जेवण करणार आहे? हो हो, रात्री करणार आहे। नक्कीच आपण बघू शकतो हे विनोद तिजारे यांचं घर, या ठिकाणी घर मी दाखवतोय। घरावर भाजपचे झेंडे लागलेले आहे आणि याच ठिकाणी आज देवेंद्र फडणवीस यांचं रात्रीचं जेवण आहे आणि याच गावामध्ये ते मुक्काम करणार आहे। गावकरी सज्ज आहे बघा, गावकरी म्हणजे ते म्हणतात की आमच्यासाठी दिवाळी आहे। या ठिकाणी स्वच्छ जसं दिवाळीत पाणी मारलं जातं हे बघा, पाणी मारून ठिकठिकाणी रांगोळी, घरांवर भाजपचे झेंडे लागलेले आहेत आणि लोकही उत्सुक आहे आज देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, पारटशिंगा, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।